सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 24 जून 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात. सातारा जिल्हा परिषदचा कारभार म्हणजे आंधळ दळते आणि कुत्रपीठ खाते असा झाला आहे. बनावट चलन सादर करून जिल्हा परिषदेला 28.50 लाखांचा गंडा. जिल्हा परिषद प्रशासन प्रमुख सीओ नागराजन, उपमुख्य कार्यकारी प्रशासन निलेश गुले यांची जबाबदारी निश्चिती होणार का असा सवाल. जिल्हा परिषद साताऱ्यातील लघु पाटबंधारे विभागाच्या कामांसाठी आवश्यक असलेली सुरक्षा ठेव व अतिरिक्त सुरक्षा ठेव रक्कम शासनाकडे भरल्याचे भासवण्यासाठी बनावट बँक चलन सादर करून तब्बल 28,50,000 रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात संबंधित ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा जिल्हा परिषदचा कारभार म्हणजे आंधळ दळते आणि कुत्रपीठ खाते असा झाला आहे. प्रशासकीय राजवटीत मोठ्या प्रमाणात अनागोंदी माजलीच होती, मात्र आता पदाधिकाऱ्यांना सुद्धा यामध्ये काही फरक पडला नाही. त्यामुळे आता जिल्हा परिषद प्रशासन प्रमुख सीओ याशिन नागराजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन निलेश गुले यांची जबाबदारी निश्चिती होणार का असा सवाल विचारला जाऊ लागला आहे. इंग्रजांनी बांधलेली काही रेल्वे स्टेशन अजूनही सुस्थितीत आहेत, मात्र सातारा रेल्वे स्टेशनचे 3-4 वर्षांपूर्वी झालेले काम पुन्हा नव्याने करावे लागत आहे. हाच काय तो मागच्या 12 वर्षात मोदींनी केलेला विकास. अमृत भारत रेल्वे स्टेशन अंतर्गत सातारा रेल्वे स्टेशन येथे कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. तसेच प्लॅटफॉर्म, वेटिंग रूम, क्रॉसिंग करायची चिन्हे याची व्यवस्था दयनीय झाली आहे. एकूणच सातारा रेल्वे स्टेशन चांगल्या स्थितीतून बकात झाले आहे. इंग्रजांनी बांधलेली काही रेल्वे स्टेशन अजूनही सुस्थितीत आहेत, मात्र सातारा रेल्वे स्टेशनचे 3-4 वर्षांपूर्वी झालेले काम पुन्हा नव्याने करावे लागत आहे. हाच काय तो मागच्या 12 वर्षात मोदींनी केलेला विकास आहे. आता या कामासाठी जनतेच्या टॅक्सचा पैसा वापरू नये म्हणजे मिळवले. निधी अभावी जिल्ह्यातील ग्रामसुरक्षा यंत्रणा 30 जून रोजी होणार ठप्प. 1236 ग्रामपंचायतींमध्ये सेवा प्रशासनाने कार्यवाही करण्याची मागणी. गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच संकटसमयी ग्रामस्थांना तातडीची मदत मिळवून देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील 1236 ग्रामपंचायत हद्दीत ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित होती. या यंत्रणेच्या मदतीने गावातील विविध समस्यांवर उपाययोजना करणे शक्य होते. मात्र निधी अभावी सातारा जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोल फ्री नंबरची सेवा 30 जून रोजी ठप्प होणार आहे. त्यामुळे गावोगावी नागरिकांना पुन्हा गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे. ऑगस्ट 2023 पासूनची ही सेवा सुरू करण्यात आली होती. त्यावेळी 18,274-3600 हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला होता. या यंत्रणेचा 18,450 पेक्षा जास्त वेळा वापर झाला आहे. सातारा जिल्ह्यातील 9,45,000 ग्रामस्थ ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी आहेत. ही यंत्रणा सुरू ठेवण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासनाने करावी अशी मागणी होत आहे. स्मार्ट मीटरचा 20 ग्राहकांना डबल करंट, बिल झाले दुप्पट. वापर नसताना युनिट्स वाढतातच कसे, नागरिकांचा सवाल. महावितरणकडून राज्यभर स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम राबवण्यात येत आहे, मात्र प्रत्यक्षात स्मार्ट मीटर ग्राहकांना भुर्दंडच बसत आहे. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर बिल दुप्पट झाले आहे, तर अनेक ठिकाणी वापर नसतानाही अव्वाच्या सव्वा बिल येत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे महावितरण विरोधात रोष व्यक्त केला जात आहे. या संदर्भात महावितरणकडे विचारणा केल्यास मीटर तपासण्याचा सल्ला दिला जात असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. त्यामुळे स्मार्ट मीटर खरोखरच अचूक आहेत का? घरात वापर नसताना युनिटची नोंद कशी वाढते? ग्राहकांना येणारी वाढीवले कोणत्या निकषांवर आकारली जात आहेत? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात रिपब्लिकन पक्षाचे आक्रमक आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी. शासनाच्या भूमिकेविरोधात तीव्र संताप व्यक्त. आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या हालचालींविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रमक मोर्चा काढत जोरदार आंदोलन केले. आरक्षणाला हात लावू नका, संविधान विरोधी निर्णय रद्द करा, सामाजिक न्यायावर घात चालणार नाही अशा जोरदार घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. आंदोलनकर्त्यांनी शासन पुरस्कृत उपवर्गीकरणाच्या भूमिकेचा तीव्र निषेध नोंदवत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात मागासवर्गीय समाजामध्ये फूट पाडण्यासाठी आणि बौद्ध मातंग समाजात ते निर्माण करण्यासाठी आरक्षण उपवर्गीकरणाचा मुद्दा पुढे आणला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. हा प्रकार संविधानाच्या मूळ तत्वांवर घाला घालणारा असून सामाजिक एकजुटीला तडा देणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या धोरणावर सडकून टीका करताना मातंग समाजातील शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण दूर करण्यासाठी ठोस कल्याणकारी उपाययोजना राबवण्याची मागणी केली. उपवर्गीकरणाच्या नावाखाली समाजात द्वेष आणि ध्रुवीकरण पसरवण्याऐवजी शिक्षण, रोजगार, अंधश्रद्धा निर्मूलन, आर्थिक सबलीकरण आणि कल्याणकारी योजनांवर भर द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर सातारा जिल्ह्यात पावसाचे आगमन. जिल्ह्यात 4 दिवस येलो अलर्ट. शेतकरी सुखावला. कोयना धरणांतर्गत विभागात दमदार पाऊस. 24 तासात धरणांतर्गत विभागात सरासरी 50 पेक्षा जादा पाऊस. येणार म्हणून जूनचा 3रा आठवडा रोजीला तरी मान्सूनच्या पावसाने दडी मारली होती. जिल्ह्यातील अनेक धरणांनी तळ गाठला होता. अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर मंगळवारी जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले. या पावसाने शेतकरी सुखावला गेला आहे. मंगळवारी सकाळी 8:30 ते 5:30 वाजेपर्यंत साताऱ्यात 17.1 मिलीमीटर तर महाबळेश्वरमध्ये 53.4 मिलीमीटरची पावसाची नोंद झाली. हवामान खात्याने सातारा जिल्ह्यासाठी 24 ते 27 जून रोजी अलर्ट दिला आहे. अल निनो हवामान बदलामुळे मान्सून सक्रिय झाल्यानंतरही पावसाची प्रतीक्षा कायम होती. मृग नक्षत्र सुरू होऊनही पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यात दुष्काळाचे सावट गडद होत होते.
मात्र मंगळवारी सकाळपासूनच जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. कोयना धरणांतर्गत विभागासह पाटण शहर व तालुक्यातील अनेक ठिकाणी तिसऱ्या दिवशी समाधानकारक व दमदार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी दमदार तर काही ठिकाणी हलक्या पावसाची सरी कोसळत आहे. धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर या परिसरात मागील 24 तासात 50 मिनिटांपेक्षा जादा पावसाची नोंद झाली आहे. सलग 3 दिवसांपासून अपेक्षित पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून दुसरीकडे सिंचन उपसाबंधित शिथिलता दिल्यामुळे याचा सकारात्मक फायदा स्थानिक शेतकऱ्यांना होत आहे. महाबळेश्वरच्या निसर्गरम्य आंबेने ठरतोय मृत्यूचा घाट. दुर्घटनानंतरही सुरक्षेकडे दुर्लक्ष, नादुरुस्त कठडे, अपूर्ण कामे आणि खड्ड्यांची जीव टांगणीला. सातारा जिल्हा आणि कोकणाला जोडणाऱ्या तसेच पश्चिम घाटातील निसर्गरम्य घाट अशी ओळख असलेल्या आंबेनेरी घाट दिवसेंदिवस मृत्यूचा घाट ठरू लागला आहे. गेल्या काही महिन्यात झालेल्या अपघातांमध्ये सुमारे 12 जणांचा जीव गमावल्याने आंबेनेरी घाट आणि मृत्यू हे जणू समीकरणच झाले आहे. गेल्या काही वर्षात या ठिकाणी भीषण अपघात झाल्यानंतरही सुरक्षेकडे संबंधित यंत्रणा कानाडोळ करत आहे. याकडे नादुरुस्त कठडे, अपूर्ण कामे आणि ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने प्रवाशांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. महामार्गावरील डिव्हायडर रातोरात फोडले, बोरगाव येथील प्रकार, प्रशासनाची मात्र डोळे झाक. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव परिसरात काही व्यावसायिकांनी स्वतःच्या फायद्यासाठी महामार्गावरील डिव्हायडर अनधिकृतपणे फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. सोमवारी मध्यरात्री जेसीबीच्या साहाय्याने डिव्हायडर तोडण्याचे काम सुरू असल्याने स्थानिकांनी पाहिले. मात्र या प्रकाराकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. महामार्गावर डिव्हायडर हे वाहतुकीची शिस्त राखण्यासाठी, अपघात टाळण्यासाठी उभारले जातात. डिव्हायडर फोडणे हा गुन्हा आहे. मात्र काही व्यावसायिकांकडून आपल्या आस्थापनाकडे थेट प्रवेश मिळावा यासाठी डिव्हायडर फोडून अनधिकृत रस्ते तयार केले जात असल्याचे दिसून येत आहे. बोरगाव येथील प्रकारामुळे वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 15 दिवसात दुसरे सुवर्ण. साताऱ्याचे धावपटू सुदेशना शिवणकर आता एशियन गेम्स ऑलिम्पिककडे. सातारा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बातमी ठरलेल्या कामगिरीत खर्शी तालुका जावळी येथील धावपटू सुदेशना हनुमंत शिवणकर यांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा दिमाखात फडकवला आहे. चीन येथे शांघाय येथे 20-21 जून रोजी झालेल्या एशियन रिले अथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 स्पर्धेत भारतीय महिला 4x100 मीटर रिले संघाने सुवर्णपदक पटकावून इतिहास रचला. या संघातील महत्वाचे धावपटू म्हणून सुदेशना शिवण बजावलेली भूमिका विशेष ठरली आहे. विशेष म्हणजे अवघ्या 15 दिवसांच्या कालावधीत सुदेशनाने दुसऱ्यांदा सुवर्णपदकाची कमाई करत आपल्या सातत्यपूर्ण दमदार कामगिरीची छाप पुन्हा उमटवली आहे. याआधीही तिने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत लक्ष वेधले होते. आता पुन्हा एकदा आशिया स्तरावर सुवर्णपदक मिळवत तिने सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचा मान उंचावला आहे. साताऱ्याच्या मातीतून उभी राहिलेली सुवर्ण कथा आता केवळ जिल्ह्यापुरती मर्यादित राहिली नाही, ती भारतीय महिला ऍथलेटिक्सच्या नव्या आशेचे प्रतीक बनत आहे. वाडे तालुका सातारा येथील एकाची बुलेट चोरीला. वाडे तालुका सातारा येथील दीपाली संतोष जाधव 45 या शिक्षक असून त्यांच्या घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी बुलेट चोरून नेली. ही घटना दिनांक 20 जून रोजी मध्यरात्री घडली. सातारा तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.